त्याच्या साथीला अजय बसमा देखील तेवढीच तगडी फलंदाजी आणि गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला, पण तो याच क्रीडांगणाने त्यांना घडवलं, याच क्रीडांगणातून ते घडले. चांगला चेंडू तो पंचांकडे साथ मागितले, पण तो पंचांचा आकाशाकडे परतावा लागेल. सचिनला देखील दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. सचिनला देखील आउट व्हावं लागतंय, बॅट्समन आउट होतोय. ही दुसरी धक्का असेल सचिन 11 संघाला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर जातात. काहीशी नाजूक परिस्थिती आहे, पण या परिस्थितीत देखील या खेळपट्टीवर कोणाला तरी थांबावं लागेल. आयकॉन खेळाडू अजूनही खेळपट्टीवर उभा आहे आणि त्याला देखील तशा प्रकारची साथ द्यावी लागेल. विक्रांत संघ विजयाच्या दिशेने जाण्याचा निश्चित प्रयत्न करेल, पण सचिन 11 देखील सहजासहजी पराभव स्वीकारणार नाही आणि विक्रांत संघाला मेहनत करून हा विजय संपादन करावा लागेल. यासाठी दुसऱ्या सत्राची देखील वाट पाहावी लागेल आपल्याला. पण तो क्रिकेटच्या मध्ये आपण म्हणतोच की विजयाचे निश्चित कुणाचा असेल, हा गुलदस्त्यात असलं हे स्वप्न साऱ्यांनी पाहिलं. या चमकत्या ट्रॉफ्यांना स्पर्श कोण करणार, यासाठी सुरू असलेला हा संघर्ष स्वप्न साऱ्यांनी पाहिले पाहिजे. रात्रीच्या साखर झोपेमध्ये साऱ्यांना स्वप्न पडतात. स्वप्न पाहिजे झाली तर जागेपणी पहा. आम्ही तर म्हणतो अनिल अंबानीने स्वप्न का पाहावं, अनिल नाईकडेने पण स्वप्न पाहिलं पाहिजे. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज यार असे चांगला चेंडू हवे ते पहिला चेंडूवर विकेट मैदानाच्या बाहेर जाते. 0वर बाद होतोय फलंदाज. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. काहीशी नाजूक परिस्थिती असेल सचिन 11 संघाची. तू चल मी आलोच. चला बॅट्समन लवकर, फार वेळ होतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आयोजकांची प्रचंड मेहनत करत असताना ही स्पर्धा अगदी नेटाने तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचले. बंड्याभाई चषक 2025 सुवर्णपर्व 10व पॉवर्ड बाय दिशा क्लासेस यांच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा. नवीन फलंदाज जातो नितेश, परंतु आयकॉन खेळाडूच्या साथीने कोणी उभं राहायला तयार नाहीये. कुणाला तरी थांबावं लागेल. आम्ही नेहमीच म्हणतो छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं बळ तुम्हाला निश्चित देऊ शकतं आणि तशाच प्रकारे तुम्हाला थांबावं लागेल, त्याची साथ द्यावी लागेल. गोलंदाज तयार. जीत रोजारियो गोलंदाजी मार्कवर. जे चांगला चेंडू. विक्रांत संघाची जमेची बाजू जर असेल तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या जोरावर विजयाच्या दिशेने जाणार का विक्रांत संघ. कारण आम्ही मगाशी सांगितलं 2024 मध्ये माथेरानच्या टेनिस विश्वावर सलग 3 वेळा विजय संपादन करणारा हा विक्रांत संघ विजयाची घोडदौड कायम ठेवणार का. कारण की त्याच्या समोर असलेला सचिन 11 संघ या वेळेला 2 वेळा विजय संपादन केलाय. तो त्याच्याशी दोताण करणार का. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. लागला असेल तर पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. पाणी. माणूस नावाच्या कोपऱ्यामध्ये मन नावाचा कोपरा असतो. असंख्य गोष्टीचा खजिना इथे असतो. काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध इथे दळवतो. आठवणीचा खेळ रोज चालू असतो. याच खेळात आपण मात्र सर्व काय हरून बसतो. परवा नसते कोणाला, जो तो आपल्या गरजा भागवत असतो. मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत असतो. अवघड जरी असला तरी कठीण मात्र नक्की नसतो, कारण की मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत असतो. युट्यूब वर पाहत असलेल्या प्रेक्षक वर्गाला हाय मनोरंजन होतं. मैदानावर लाईव्ह आपण पाहतोय, पण तो खेळ का थांबलाय याकडे त्यांचं लक्ष जाऊ नये यासाठी आम्ही केलेला अप्रत्यक्षपणे प्रयत्न. या षटकामध्ये अजूनही आमचे गुणलेखक तेजस कदम सांगतात की एकही धाव आली नाहीये. या स्पर्धेचं निर्धाव षटक येणार का, पण तो म्हणतो गोलंदाज मला वाटतं गोलंदाज तयार. चेंडू हवे ते क्षेत्राच्या चेंडूच्या खाली
आणि 3 विकेट मिळाल्यात. मेडन विकेट देखील आले आणि पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. पाहुणे जसे जसे जवळ येतील त्यावेळेला आम्ही त्यांची निश्चित नावे घेऊया. हा, अनुज पार्टेने वार प्रचंड मेहनत करत असताना कालची जेवणाची व्यवस्था आमची केली आणि त्याचबरोबर तनुज शिंदे आणि आज देखील मयूर सर नाही म्हटलं तर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आज चुकल ते आपण हा जेवणाचं काम त्यांच्याकडे बंड्याभाई संघाने प्रत्येकाने वाटून घेतलेले आहे. परंतु आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व अगदी नाही म्हटलं तर बंड्याभाई संघ आणि बंड्याभाई संघाच्या पाठीराख्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे जे उभे राहतात ते योगेश जाधव दिशा क्लासेसचे पॉवर्ड बाय दिशा क्लासेस. योगेशजी जाधव सर इथे उपस्थित होतात. त्यांच्या साथीला आहेत सागर पाटील, त्याबरोबर माथेरान नागरी सहकारी पतसंस्था